नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, तलाठी भरती वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहे. हे तुम्ही टायटल बघितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जे विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले होते, त्याचबरोबर सध्याच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, सध्या तलाठी भरती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? तर जो तलाठी भरतीची जी परीक्षा झालेली होती, ती परीक्षा रद्द करावी, नवीन परीक्षा घ्यावी, अशी एक मागणी आहे सध्या सुरू आहे विद्यार्थ्यांची. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये म्हणजे जी तलाठी भरती झाली त्या भरतीमध्ये जे जे घोटाळेबाज आहेत त्यांची चौकशी करा, अशी दुसरी एक मागणी विद्यार्थ्यांची येत आहे समोर. त्याचबरोबर तलाठी भरतीमधील मिळालेल्या गुणांच्या रेशोनुसार दुसरी फेज घ्या. जसं की एमपीएससीची मित्रांनो प्री असते, मेन्स असते, त्याच पद्धतीनं आता जी परीक्षा झालेली आहे या परीक्षेमध्ये रेशो ठरवा. ठीक आहे. कमी कमी 150+ ज्यांना मार्क मिळालेले आहेत त्यांची फेज, ठीक आहे, म्हणजे दुसरी एक्झाम घ्या आणि त्यातून मेरिट लिस्ट लावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी. कारण तुम्हाला माहिती आहे की आता सध्याच नॉर्मलायझेशनचे गुणस माहीत झालेले आहेत आणि त्या गुणस मध्ये मित्रांनो महत्वाचा प्रॉब्लेम काय होता, दिलंय काय, दिलंय बघा तुम्हाला त्या ठिकाणी पार्टिसिपंट आयडी दिलाय, नेम दिलाय, त्याचबरोबर अप्लाइंग डेट दिलाय, नॉर्मलायझेशन गुण दिले. त्या ठिकाणी रॉ मार्क्स त्या ठिकाणी पाहिजे होते, ते दिलेले नव्हते मित्रांनो. कमीत कमी ते असते तर विद्यार्थ्यांना अंदाज लावता आला असते, बऱ्याच गोष्टीचे उलगडा झाला असता मित्रांनो. ठीक आहे. तर बघा नंतर काय सांगितले बघा, मार्क लिस्ट, जी मार्क लिस्ट आता प्रसिद्ध झालेली आहे, तिसरी मार्क लिस्ट. तर मार्क लिस्ट ही एक्झाम डेट त्यामध्ये पाहिजे होती, शिफ्ट पाहिजे होती, रॉ स्कोर पाहिजे होता, नॉर्मलायझेशन स्कोर पाहिजे होता. म्हणजे यानुसार मित्रांनो मार्क लिस्ट जाहीर करायला पाहिजे होती. तसं झालं नाही. हे वेगवेगळे मागण्या आहेत, म्हणजे हे पोरांनी प्रत्यक्षदर्शनी हे मुद्दे समोर आणलेले आहेत. ठीक आहे. आणि मित्रांनो याच्यावर विचार करणं गरजेचं आहे प्रशासनानं. तर आपण बघूयात. तर न्यूज मध्ये सुद्धा मित्रांनो बघा, वेगवेगळ्या न्यूज जे चॅनल आहेत, लोकसत्तामध्ये बघा बातमी आली होती, तलाठी भरतीतील गोंधळाचा नवा अंक, गुणवत्ता यादी वादात. जी गुणवत्ता यादी आहे ती महत्वाची मित्रांनो वादात आहे. कारण फक्त नॉर्मलायझेशनचे गुण दिलेत, रॉ गुण दिलेले नाहीत. म्हणजे रॉ मार्क्स पाहिजे होते नॉर्मलायझेशन मार्क्स सोबत. ठीक आहे. ओके. आता बघा मित्रांनो, गुणवत्ता यादी वादात ही एक न्यूज आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, लोकमत या न्यूज पेपरमध्ये काय न्यूज आले, 10 लाखात तलाठी व्हा, थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा. बघा टायटल काय, परीक्षा सुरू होताच 16व्या मिनिटाला प्रश्नपत्रिका आली बाहेर. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो परीक्षा सुरू झाल्यानंतर 16व्या मिनिटालाच प्रश्नपत्रिका बाहेर, म्हणजे ही एक न्यूज आलेली होती लोकमतला. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगर मधली ही न्यूज आहे. तर मित्रांनो असे एक ना अनेक न्यूज बाहेर येत आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांचे मेसेज कमेंट सुद्धा येत आहेत. ठीक आहे. आता बघा कमेंट मध्ये पण विद्यार्थी काय म्हणतात, तलाठी भरती म्हणजे काहींना कसं मित्रांनो बघा, एका विद्यार्थ्याचा काय प्रॉब्लेम झालेला की 170 स्कोर होता, 170 चे नॉर्मलायझेशन करून तो म्हणला की 176 मला गुण मिळालेले आणि एकाच 165 गुण मिळालेले, त्याला 206 गुण मिळाले. मित्रांनो पेपर कितीचा आहे, तलाठी भरतीचा पेपर 200 मार्काचा आहे आणि मित्रांनो नॉर्मलायझेशन गुण 200 पेक्षा जास्त झालेले आहेत. काहींचे 209, 208, 210, 212, 214. हे कुठले गुण आहेत का? म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही मित्रांनो. बघा नॉर्मलायझेशनवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ठीक आहे. नॉर्मलायझेशनवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ठीक आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याची कमेंट काय होती, भरती कॅन्सल करून 150+ रॉ, म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितलं, रॉ मार्क्स वाल्यांची एमपीएससी कडून एकाच दिवशी येत्या 2 महिन्यात परत परीक्षा घ्यायची मागणी करा, याशिवाय गरिबाला न्याय मिळणार नाही. म्हणजे अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे आपल्याच मागण्या आहेत ह्या. या मागण्यांवर प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे, की प्रशासनानं बघितलं पाहिजे बाबा ह्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त आहेत का, आणि रास्त जर असतील तर त्याच्यावर लवकरात लवकर प्रशासनानं तोडगा काढायला पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा दुसरं कमेंट होती, तलाठी भरती हा महाराष्ट्रातला मोठा स्कॅम आहे, यामध्ये मंत्री, आमदार आणि काही उच्च पदस्थ अधिकारी पण सामील आहे किंवा असतील पण. ठीक आहे. तर याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतंय मित्रांनो. शासनानं, प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. कारण हा विद्यार्थ्याच्या
लाईफचा प्रश्न आहे. विद्यार्थी हा तन मन आणि धन सुद्धा देऊन अभ्यास करत असतो. ठीक आहे. त्याचे आई वडील रानाकडे काबाड कष्ट करत असतात शेतामध्ये आणि त्या काबाड कष्ट करून जर विद्यार्थ्यांना अभ्यास करू सकट, ठीक आहे, चांगला स्कोर येतोय त्याचा, पण या चुकीच्या गोष्टीमुळे जर त्याला रिझल्ट गमावा लागत असेल तर यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नसणार आहे. त्यामुळे प्रशासनानं या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. आणि टीसीएसच्या काहींची मागणी आहे, टीसीएसच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागण्या येत आहेत. ठीक आहे. तर बघा, एका शिफ्टमध्ये मुलांच्या गुणांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात वाढ. तर मित्रांनो, काय न्यूज काय बघा, म्हणजे विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, एकच शिफ्ट आहे. शिफ्ट मधील समजा काहींना 162 गुण आहे, ठीक आहे, काहींना 160 गुण आहे. 162 गुण वाल्याचं कमीत कमी म्हणजे 190 नॉर्मलायझेशन आसपास गुण झालेले आहेत आणि काहींचे मित्रांनो 160 वाल्याची, ठीक आहे, नॉर्मलायझेशन 180च्या आसपास नॉर्मलायझेशन गुण झालेले आहेत. मग मला सांगा मित्रांनो, डिफरन्स बघा, इथं 2 मार्काचा डिफरन्स आहे आणि इथं 10 मार्कांचा डिफरन्स, हा असा कसं काय असू शकतो नॉर्मलायझेशनचा डिफरन्स? ठीक आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशनवर प्रश्नचिन्हच निर्माण होत आहे. ठीक आहे. या गोष्टीकडे प्रशासनानं खरंच गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण विद्यार्थ्याचा, कॅन्डिडेटचा लाईफचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यामुळं प्रशासनानं लक्ष द्यावं. त्याचबरोबर बघा मित्रांनो, परीक्षेतील काठिण्य पातळीमध्ये थोडासा फरक असताना नॉर्मलायझेशन गुणांत प्रचंड वाढ हे आहे. म्हणजे परीक्षेची जी काठिण्य पातळी होती त्यामुळे थोडासा फरक असून सगळं नॉर्मलायझेशन मध्ये प्रचंड वाढ झालेला आहे गुणांमध्ये. तर तो मुद्दा आपण अगोदरच क्लिअर केलेला आहे. रॉ मार्क जाहीर न करता थेट नॉर्मलायझेशनच्या मार्क जाहीर करणे, ठीक आहे, चुकीचे आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आता जी मार्क लिस्ट जाहीर झालेली आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे, पार्टिसिपेट दिलेला आहे, त्यानंतर नेम दिलेला आहे, ठीक आहे, विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे, त्याचबरोबर अप्लाइंग डेट आणि त्यानंतर मित्रांनो नॉर्मलायझेशन, ठीक आहे, नॉर्मलायझेशन गुण मार्क्स. आता मित्रांनो तुम्ही सांगा, याला काय अर्थ आहे का? या मार्क लिस्टला काय अर्थ आहे का? ठीक आहे, या लिस्टला काही अर्थ आहे का? तर लिस्ट मध्ये काय पाहिजे होतं, एक्झाम डेट पाहिजे होती, त्याचबरोबर शिफ्ट पाहिजे होती, विद्यार्थ्याचं नाव, ठीक आहे, रोल नंबर त्याचा म्हणू आपण, रोल नंबर, त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी एवढं तर पाहिजे होतं की जे त्याला मिळालेले रॉ स्कोर आहे, रॉ स्कोर, ठीक आहे, स्कोर, आणि मित्रांनो रॉ स्कोर नंतर ना या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे गुण, एवढं तरी कमीत कमी पाहिजे होतं. नाव, रॉ स्कोर, नॉर्मलायझेशन गुण आणि कुठली शिफ्ट होती, तर याच्यावरून पण बराचसा खुलासा झाला असता. ठीक आहे. त्यामुळे प्रशासनाने शक्य झालं तर विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे. कुठला? तर अनेक मुलांनी चुकीच्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेऊनही, ठीक आहे, त्यांची उत्तरे बदलली नाहीत किंवा प्रश्नही रद्द केला नाही. म्हणजे विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले, ठीक आहे, अनेक चुकीच्या प्रश्नांवरती, पण ते प्रश्न बदलले नाहीत आणि किंवा ते रद्द पण केले नाहीत. म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल एक साधारण प्रोसेस आहे टीसीएस ची, की जेव्हा पेपर होतो, पेपर झाल्यानंतर ना तुम्हाला रिस्पॉन्स शीट मिळते. रिस्पॉन्स शीट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला तुमचा पेपर मिळतो पूर्ण, म्हणजे पेपर मिळतो आणि त्यामध्ये तुम्ही दिलेलं उत्तर असतं आणि टीसीएस ने दिलेलं उत्तर असतं. ठीक आहे. मग तुम्हाला ती पडताळणी करून घ्यायची असते. मग रिस्पॉन्स शीट दिल्यानंतर ना बऱ्याच विद्यार्थ्यांनी चेक करून घेतलं की बघा प्रश्न बऱ्याच जणांनी काढले की यातले हे चुकीचे प्रश्न आहेत, पण ते चुकीच्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला एक संधी दिली जाते. ठीक आहे. मग ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला परत त्या वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्ही त्याची सेपरेट लिंक तुम्हाला मिळते, मग त्याची सेपरेट तुम्हाला लिंक दिली जाते. मग तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जवळपास 16,000 विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं मित्रांनो. आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर चुकीच्या प्रश्नांवरती बऱ्याच जणांनी 4-4, 5-5 प्रश्न पाठवले. पण टीसीएस ने काय केलं मित्रांनो, की त्यातील फक्त जवळपास 150 प्रश्न आहेत ना बदल, बाकीचे आहे तसे आहे. मग पुन्हा मुलांनी तक्रार दाखल केल्यानंतर ना मुलांना परत सांगण्यात आलं की तुम्ही आता हेल्प डेस्कवर जावा, हेल्प डेस्कवर जाऊन तिथून तुमचे क्वेरीज रेज करा, तुमच्या तक्रारी दाखल करा. मग तिथून परत विद्यार्थ्यांनी तक्रारी दाखल केल्या मित्रांनो. तिथून तक्रारी दाखल
केल्यानंतर ना, क्वेश्चन कुठले कुठले चुकीचे आहेत ते सांगितल्यानंतर ना, परत मित्रांनो दिल्यानंतर पण पुन्हा त्यांनी तीच रिपीट केलं. परत मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकीचे जे मुलांनी सांगितले हे प्रश्न चुकीचे आहेत ते बदललेच गेले नव्हते. पुन्हा तोच प्रॉब्लेम दोनदा मित्रांनो हेल्प डेस्कच्या माध्यमातून प्रश्न म्हणजे तक्रारी मुलांनी केल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. काहींचे प्रश्न बदलले गेले, पण काहींचे प्रश्न बदलले गेले नाहीत, रद्द पण केले गेले नाहीत मित्रांनो. पुन्हा मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल आता की नॉर्मलायझेशनची फायनल लिस्ट लागली. मग नॉर्मलायझेशनची लिस्ट लावली, मुलांच्या तक्रारी अजून बाकी असताना नॉर्मलायझेशन लिस्ट लावली, हे योग्यच नाही मित्रांनो. हा महत्वाचा मुद्दा, योग्यच नाही. कारण आता आपला मुद्दा हा नाही की नॉर्मलायझेशन मुळे 200 पेक्षा जास्त मुलांनी मार्क घेतले, म्हणजे 200 गुणांची परीक्षा आहे, 208, 210, 212, 214 गुण घेतले, हा मुद्दा आपला नाहीये. मुद्दा हा का नाहीये मित्रांनो? कारण ही नॉर्मलायझेशनची लिस्टच चुकीची आहे. का लिस्ट चुकीची आहे? कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे चुकीचे प्रश्नांचे जे सजेस्ट केलेले होते TCS ला की हे प्रश्न चुकीचे आहेत, ते रद्द करा किंवा बदला, ते बदलले नसताना नॉर्मलायझेशन लिस्ट लावणं हे चुकीचंच आहे ना. ठीक आहे. मग महत्वाचं आता TCS ने काय करायला पाहिजे की जे आता चुकीचे प्रश्न आहेत, ठीक आहे, चुकीचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या ज्या तक्रारी आहेत तिकडे फोकस केला पाहिजे. त्या तक्रारी दुरुस्त करायचं काम केलं पाहिजे मित्रांनो. दुरुस्त करून मग फायनल लिस्ट लावली पाहिजे नॉर्मलायझेशनची. ठीक आहे. तर मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला दाखवतो मित्रांनो एका विद्यार्थ्याचं, ठीक आहे, म्हणजे कुठला प्रश्न त्यांनी पाठवलेला होता तो बदललाच गेला नाही. असे अनेक प्रश्न असतील, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील मित्रांनो. ठीक आहे. बघा आता एक विद्यार्थी आहे ज्यांनी मला हा प्रश्न पाठवला होता, त्यांनी हा प्रश्न पाठवला होता, हा चुकीचा प्रश्न आहे, पण तो बदललाच गेला नाही किंवा तो रद्दच केला नाही. आता का चुकीचा आहे त्याचं कारण सांगतो. पंक्च्युएटचा हा प्रश्न आहे मित्रांनो, करेक्टली पंक्च्युएट्स. तर बघा या ठिकाणी दिले नेव्हर टेक ऍडवाइस, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे या ठिकाणी. त्याचबरोबर नेव्हर टेक ऍडवाइस इथं काही कुठलं चिन्ह नाहीये. नेव्हर टेक ऍडवाइस या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. नेव्हर टेक ऍडवाइस इथं फुल स्टॉप आहे. ठीक आहे, दिलेला आहे. पण मित्रांनो इथं तुम्हाला जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, हे 4 ऑप्शन चारही ऑप्शन चुकीचे आहेत. का चुकीचे आहेत? तुम्हाला इथे दिसेल हा संदर्भ त्या विद्यार्थ्यांनी दिला. संदर्भामध्ये तुम्हाला नेव्हर टेक ऍडवाइस मध्ये या ठिकाणी सेमी कॉलन आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नाहीये, सेमी कॉलन आहे. ठीक आहे, हे विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. इथं सेमी कॉलन असताना माझ्या प्रश्नाला माझं जे उत्तर आहे त्या उत्तरला तुम्ही चुकीचं का धरलं? ठीक आहे, चुकीचं का धरलं? तर बघा कुठं दिसते का तुम्हाला सेमी कॉलन? नाही दिसत. चारी ऑप्शन चुकीचे आहेत. ठीक आहे, मग विद्यार्थ्यांनी काय केलं, 4 ऑप्शन आहेत ना, मग चारीतला चौथा ऑप्शन बरोबर दिलेला होता. मग त्यांनी चौथा ऑप्शन चुकीचं सांगितलं आणि तिसरा बरोबर दिला. इथं चूक झाली. ठीक आहे, मग TCS ने या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा प्रश्न रद्द करायला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला 170 मार्क होतोय. एक प्रश्न त्याचा वाढला असता, अजून 2 मार्क वाढले असते की नाही, परत नॉर्मलायझेशन त्याचा स्कोर वाढला असता की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. ठीक आहे, असे अनेक पुरावे तुम्हाला देऊ शकतो, फक्त हे उदाहरणासाठी तुम्हाला एक पुरावा दिला. ठीक आहे, तर इकडे लक्ष दिलं पाहिजे TCS ने, नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. त्यांनी खरंच तळमळीनं अभ्यास केलेला आहे त्यांचंही नुकसान आहे. आणि मुलांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की अशा या चुकामुळं, TCSच्या या चुकामुळं विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना पण तोंड दाखवता येणार नाहीये. ज्यांनी अभ्यास केलाय घरचे म्हणणार की नाही आमचा विद्यार्थी तलाठी होऊनच येणार आहे. ठीक आहे, पण तो तलाठी नाही झाला अभ्यास करून, या अशा त्याची चुकीचे प्रश्न असून सकट, म्हणजे TCS ने चुकीचे प्रश्न दिलेत, ऑप्शन चुकीचे दिलेत, ते रद्द नाही केलेले, बदलले नाहीत, त्याच्यामुळे जर त्याला रिझल्ट गमावा लागला तर तो घरच्यांच्या नजरेत पडणार, त्यामुळे तो घरी पण जाऊ शकत नाही. काय करायचं अशा विद्यार्थ्यांनी? इकडं TCS ने आणि तलाठी भरती जे प्रशासन आहे, प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे, त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवला पाहिजे की नेमका मुद्दा काय आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे करा, परत नॉर्मलायझेशन लिस्ट लावा. नॉर्मलायझेशन लिस्ट लावताना स्कोर द्या. ठीक आहे, रॉ स्कोर द्या आणि नंतर ना सोबत तिथं नॉर्मलायझेशन स्कोर द्या. तुम्ही बोंगळ कारभार करू नका. बोंगळा कारभार काय, पार्टिसिपेट ID, त्यानंतर नेम, परत अप्लाइंग डेट आणि नॉर्मलायझेशन, ह्याला काय अर्थ आहे का?
त्या ठिकाणी द्या ना तुम्ही, शिफ्ट द्या, कुठल्या शिफ्टला होता तो, त्यानंतर तुम्ही एक्झाम डेट द्या, परत तुम्ही त्यात रॉ स्कोर द्या, नंतर नॉर्मलायझेशन स्कोर द्या, नाव द्या, या गोष्टी तुम्ही ऍड करा ना, तर पारदर्शकता येईल, अन्यथा पारदर्शकता येणार नाही. मला जे काही पॉइंट वाटले, जे विद्यार्थ्यांच्या हितासाठी, ठीक आहे, जेवढे काही मला पॉइंट वाटले तेवढे मी इथं मांडलेले आहेत, ठीक आहे. आणि मला विद्यार्थ्यांनी सांगितलं तेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की विद्यार्थ्यांचा काय घोळ झालेला आहे, प्रश्न पाठवून सकट त्यांचे प्रश्न रद्द झालेले नाहीत, बदललेले नाहीत, हा मुद्दा होता. परत बघा मित्रांनो, याच विद्यार्थ्याने मेल सुद्धा केले, ठीक आहे, मेल सुद्धा केले, त्यांना ईमेल केले, असे ईमेल जवळपास 8-9 ईमेल केलेत, असे कितीतरी विद्यार्थी असतील ईमेल केले, पण एकाही ईमेलला रिप्लाय दिलेला नाही मित्रांनो, ठीक आहे, एकाही मेलला रिप्लाय दिलेला नाही. तर हे सरळ सरळ चुकीचं आहे मित्रांनो, ठीक आहे. तर हे नजरेस तुम्ही आणून द्या, ठीक आहे, किंवा प्रशासकीय अधिकारी जे असतील, अधिकारी वर्ग असतील, जे तलाठी भरती संदर्भात असतील किंवा TCS हा व्हिडिओ बघत असतील, त्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया करून विद्यार्थ्यांचे जे चुकीचे प्रश्न आहेत, ज्यांनी सांगितलेलं आहे की ऑब्जेक्शन घेतलं या प्रश्नावर, असे प्रश्न जे असतील ते दुरुस्त करा किंवा ते बदला, रद्द करा, काही करा, ठीक आहे, पण मुलांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा. तर मित्रांनो, सोबत मित्रांनो तुम्हाला सांगतो, नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं खच्चीकरण होणार आहे. विद्यार्थी घरच्यांना तोंड दाखवायच्या मनस्थितीमध्ये नसणार आहे, ठीक आहे. चालेल, धन्यवाद, बाय, हॅव अ नाईस डे.